RSSमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी हारून सय्यद. मध्ये मागच्या 2 दिवसापासून आंदोलनं सुरू आहेत. नेमकं काय कारण आहे आंदोलनाचे आपण जाणून घेऊयात. मोहम्मद अली माझ्यासोबत आहेत एमआयएमचे. एमआयएम पक्षाकडून आज देखील आंदोलन झालेलं आहे लातूरच्या गांधी चौकमध्ये. कशासाठी हा आंदोलन होता, काय नेमक्या मागण्या आहेत? कोल्हापूरच्या विशालगडमध्ये ज्या दंगेखोरामार्फत ज्या प्रकारे दंगल करण्यात आली, तिथे वस्तीमध्ये घुसून घरांना नुकसान पोहोचवण्यात आला, गाड्या फोडण्यात आले, महिला व बाळांवर हल्ले करण्यात आले. त्या हल्लेखोरांविरुद्ध कडक कानूनी कारवाई करण्याकरिता UAPAच्या अंतर्गत आमची जे त्यांनी दंगल केलेली आहेत त्याची तयारी एक 8-15 दिवसापासून त्यांनी करत होते. कारण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज आहेत, त्यामध्ये त्यांचे टिकटॉक स्टार किंवा सोशल मीडियाचे जे असतात त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर असं टाकलेलं आहे की चलो विशालगड. आमचा प्रश्न हा आहे, असं समजा की तिथं अतिक्रमण होता, तर अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कुणाची आहे? अतिक्रमण काढण्याची जबाबदारी का सिव्हिलियन्सची आहे का? हा प्रशासन, हा सरकार हा मेसेज देतो का समाजाला की ज्याच्या हातामध्ये लाठी असेल त्याची भैंस होणार? असा जर ते मेसेज देत असतील तर कानून व्यवस्थेची, लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर तिथं अतिक्रमण होता तर तो काढण्याचा अधिकार शासन प्रशासनाचा आहे, जनतेचा नाही. ज्या प्रकारे त्यांनी दंगल केलेली आहे त्या दंगेखोरांविरुद्ध UAPA अंतर्गत कडक कानूनी कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर निष्क्रिय जो तिथला प्रशासन आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई बरोबर त्यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल झाली पाहिजे. आणि जे पीडित आहेत त्यांना एक्स ग्रेशा त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही निदर्शनही केलेली आहे. MIM त्या ठिकाणी मदतीसाठी मुसलमानांच्यासाठी धावून गेले नाही, परंतु हैदराबादहून सलमान म्हणून एक व्यक्ती आला आणि त्या ठिकाणी त्यांनी आर्थिकसुद्धा मदत केलेली आहे. आपण याच्याकडे कसं बघता? MIM सलमानचा जो तुम्ही बोलता ते MIMचाच आहे, आमच्या पक्षाचा तो माणूस आहे आणि त्यांचा एक NGO आहे, त्याच्यामार्फत ते मदतीचा बी काम करतात आणि त्यांचा NGO MIMच्या मार्फत चालतो. त्याच्यामध्ये असं बोलण्याची गरज नाही की MIM गेलेली नाही. आम्ही जाणार होतो, पण प्रशासनाने आम्हाला विनंती केलेली आहे की तुम्ही इकडे येऊ नका, जे काही आम्ही इथं करू. आपण या सर्व घटनेकडे कसं बघता? ही जी घटना झाली प्री प्लॅनिंग होती का? याचा जबाबदार व्यक्ती कोण? ज्या प्रकारे सोशल मीडियावर जे व्हिडिओज आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही असं विचार करू शकता की 8-10 दिवसापासून जर सोशल मीडिया हँडलवर असे व्हिडिओज होते तर प्रशासनानं त्याची दखल का घेतली नाही? CIDने का त्याची दखल घेतली नाही? IBने का त्याची दखल घेतलेली नाही? तिथलं प्रशासनाने त्याची दखल का घेतलेली नाही? आमच्या मनामध्ये असा संशय येतो की हा कुठं ना कुठं सरकारची ह्याला छुपी मदत तर नाही, अशी आमची शंका आहे. कारण एवढा मोठा मॉब जमणे, त्या मॉपामार्फत तिथं दंगल करणे हे शक्यच नाही. तर निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध कडी कानूनी कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की मराठा आणि मुस्लिम एकत्र येत आहेत, या अनुषंगाने हे तर घडवलं नाही की काय, असं लोकांचा प्रश्न आहे. काय म्हणतात? होऊ शकतो, पण आमचा जो पूर्ण जबाबदारी तिथं प्रशासनाची होती. राजकीय लोक काय करतात ते त्यांच्या फायद्यासाठी करत असतील, पण प्रशासन हा कोणाचाच नसतो, ना तो मुसलमानाचा नसतो ना हिंदूंचा नसतो. प्रशासन हे सगळ्यांचा असतो, राज्याचा असतो, देशाचा असतो. त्यांचा कर्तव्य होता, जर अशी काही घटना घडत असेल तर त्याच्यासाठी प्रिकॉशन त्यांनी घेतला पाहिजे होता. त्यांनी प्रिकॉशन घेतलेले नाही. त्याच्यामुळे आमचा रोष जो आहे प्रशासनावर आहे आणि तिथे जे मॉबला लीड करत होते संभाजी, त्यांच्यावरही आमचा रोष आहे की त्यांनी मॉबला उकसावलं, असं आम्हाला माहिती भेटलेली आहे की संभाजी यांनी त्या मॉबला लीड केलेलं आहे आणि त्या मॉबनं त्या प्रकारची दंगल केलेली आहे. तर त्यांच्या विरुद्ध कानूनी कारवाई झाली पाहिजे आणि प्रशासनावरही झाली पाहिजे. जे निष्क्रिय प्रशासन आहे त्याच्यावरही कानूनी कारवाई झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असे देखील तुम्ही वक्तव्य दिलं होतं मागे आंदोलनामध्ये. सर्वांनीच पाहिलेत, संभाजी यांनी त्या मॉबला लीड केलेला आहे.
आणि त्यांनी हेही सांगितलं की जर गुन्हा दाखल करायचा असेल तर सर्वात पहिलं माझ्यावर करा. हे शिवाजी महाराजांच्या वंशजाकडून अपेक्षित नाही. शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे जातीच्या लोकांना घेऊन चालणारे राजा होते. सिद्दी हिलालने शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या 2 मुलांचा बळी दिलाय. त्यांचे 2 मुलं शहीद झालेत. का सिद्दी हिलालने स्वतःच्या मुलाचा शहादत यासाठी दिली की त्यांच्या धर्माला मानणाऱ्या लोकांना पुढे त्रास देण्यात यावा, ह्याच्यासाठी त्याने शहादत दिली का? हा आमचा प्रश्न आहे. राज्यभर याचे प्रतिसाद आता सध्या दिसत आहेत. कशा पद्धतीने आंदोलनाची भूमिका राहणार आहे पुढची? आमच्या पक्षाची आमची अशी चर्चा झालेली आहे की आपण लोकशाही मार्गाने निदर्शने आंदोलन करू. जर शासनाने सरकारने त्यांच्या विरुद्ध कारवाई नाही केल्यास MIM पार्टीच्या वतीने अजून एक बैठक होणार आहे किंवा एक कॉन्फरन्स कॉल होऊन त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे आणि तशी पुढची भूमिका काय असेल ते ठरवण्यात येणार आहे. निश्चितच जी घटना झाली कोल्हापूर या ठिकाणी ते निंदनीय आहे. त्याच अनुषंगाने आज राज्यभर आणि मागच्या 2 दिवसापासून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. आज देखील लातूरमध्ये अनेक आंदोलन सर्व पक्षांकडून, विविध संघटनेकडून, विविध पक्षाकडून देखील सुरू आहे. कॅमेरामॅन संतोष मानेसह हारून सय्यद, RSS, लातूर, महाराष्ट्र.